महाराष्ट्र शासनाकडून तालुका स्तरावरच्या बाजार समितीची कार्यान्वित करण्यात आली, ती शेतकऱ्यांच्या लाभाकरता करण्यात आली। परंतु त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जर मोजणीच्या नावावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लूट करत असेल तर त्यांनी जावा कुठं, असाच एक गंभीर प्रकार तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आलेला आहे। त्याबाबत आपण पूर्णपणे चर्चा करूया। मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर तालुक्यातील खरबी येथील शेतकरी सुधाकर आसाराम गोमासे यांच्यासोबत घडलेली घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे। काय झालं, दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी सुधाकर गोमासे यांनी 59 पोती धान ट्रॅक्टरद्वारे तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणले होते। धानाची विक्री प्रति क्विंटल 2129 रुपयाच्या दराने करण्यात आली। विक्रीनंतर बाजार समितीच्या धरमकाट्यावर मोजमाप करण्यात आले तेव्हा एकूण वजन 8400 किलोग्राम नोंदवण्यात आले। त्या ट्रॅक्टरचे वजन 3900 किलोग्राम, म्हणजे समजा एकूण 8400 मधून 3900 वजन कमी केले असता, वजा केले असता 4500 किलोग्राम हे धानाचे वजन नोंदविण्यात आले। मात्र 6 दिवसांनी सुधाकर गोमासे शेतकरी याच्या लक्षात आले की त्याच्या ट्रॅक्टरचे प्रत्यक्ष वजन केवळ 3400 किलोग्राम आहे। त्यामुळे त्याचे 4 क्विंटल 80 किलोग्राम म्हणजे जवळपास 11000 रुपयाचे नुकसान झाले। त्यांनी तात्काळ बाजार समितीकडे याची तक्रार केली। त्यानंतर 11 डिसेंबर 2024 रोजी त्याखाली ट्रॅक्टरचे वजन अध्यक्ष भाऊराव तुमसरे यांच्या समक्ष करण्यात आले। त्यावेळी खाली ट्रॅक्टरचे वजन 3420 किलोग्राम नोंदविण्यात आले। पूर्वी हेच वजन 3900 किलोग्राम होते, म्हणजे जवळपास 500 किलोग्राम वजनाची तफावत यामध्ये आढळून आली। अध्यक्ष भाऊराव तुमसरे यांनी चुकीचे वजन मान्य केले। त्याच्या लक्षात आले की कुठेतरी शेतकऱ्यांचा नुकसान झाले आहे, त्यामुळे त्याला समितीकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन भाऊराव तुमसरे यांनी दिले। त्यावर शेतकरी सुधाकर गोमासे यांनी कबुली दिली। काही दिवसानंतर शेतकरी हा बाजार समितीकडे गेला आणि त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम मागितली, परंतु त्यांनी सांगितले की चौकशी सुरू आहे, आम्ही लवकरच त्यावर निर्णय घेऊ असा सांगितला। शेतकरी वारंवार चक्र्या मारत राहिला, परंतु त्यानंतर 4 महिने लोटून गेले तरीही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही। शेवटी 17 मार्च 2025 रोजी समितीने सुधाकर गोमासे या शेतकऱ्याला लेखी पत्र देऊन तक्रार उशिरा दिल्याचा हवाला देत नुकसान भरपाई देण्याचे नाकारले। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे। काही संचालक या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यास तयार असले तरी अध्यक्ष भाऊराव तुमसरे यांच्याकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली जात नाही। उलट मोजमाप करणाऱ्याची बाजू घेऊन दादागिरी करीत असून त्या मोजमाप करणाऱ्याचा बचाव करीत आहेत। अशीही माहिती मिळालेली आहे की इतर संचालक हे म्हणतात की शेतकऱ्याला मोजमाप करणाऱ्यांची चूक आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, परंतु मोजमाप करणारा हा भाऊराव तुमसरे यांच्या नातेवाईक असल्यामुळे त्याचा बचाव करण्याचा काम भाऊराव तुमसरे करत आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, आम्ही शेतात रात्रदिवस कष्ट करून अन्नधान्य तयार करतो आणि बाजार समितीमध्ये विक्री करताना आमच्यावर अन्याय होतो। वजनाच्या चुकीमुळे आमचे 10,000चे नुकसान होणे ही गंभीर बाब आहे। जर अध्यक्षांनी कबुली दिली होती तर नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होता, परंतु अध्यक्षांनी त्याला नकार का दिला हे लक्षात येत नाही। हा प्रकार फक्त एका शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही असे स्पष्ट दिसत आहे। बाजार समितीत होणाऱ्या या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे। एकच शेतकऱ्यासोबत असं झालं असता तर आपण म्हणू शकतो, परंतु अशी माहिती मिळालेली आहे मोजमाप करणारा आणि व्यापारी यांच्यामध्ये कुठेतरी लागेबांधे असून हे या प्रकारे असं तूड दाखवून ते लाभ मिळवून घेत असतात आणि शेतकऱ्यांचा मोठा नुकसान करतात। याबाबत अध्यक्ष भाऊराव तुमसरे यांना विचारले असता त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे अमान्य केले। यावर शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊ। माझं नाव आहे सुधाकर आसाराम गोमासे, मुक्काम खरबी। मी धान गंज मार्केटला आणले होते 4/12/2024 ला आणले होते। तर या मड्डी गंज मार्केटमध्ये माझे पोते होते 59 वजन होता या गाडीचा 8400। खाली गाडीचा वजन केलेला आहे त्याने 3900। त्यांच्यानंतर त्याने गाडी माझी बोलावला। गाडी बोलावल्याच्या नंतर त्या काट्यामध्ये गडबड दिसली। त्या खाली गाडीचा वजन होता 3420, जवळपास 5 क्विंटलचा फरक येणे
हे केलेलं आहे. हां, तर यानंतर यानं त्यांना भरून देऊन झाडझुडीच्या मालानं भरून देऊन याच्यानंतर यानं टालाटाल करून सेनारी 4 ते 5 महिने टलवलं आणि आता लेटर द्यायला पाठवलं का आम्ही देवाला नाकारो. माझा नुकसान झाला नाही दिला तर मी आत्महत्या करीन. तुम्ही शेतकऱ्यांची बाजू ऐकलेली आहे. यावरून स्पष्ट दिसून येते की खरंच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि बाजार समितीने मान्य केलेलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. परंतु बाजार समिती त्याला नुकसान भरपाई का देत नाही हे समजून येत नाही. तरी शासनाने यावर त्वरित लक्ष द्यावे आणि त्या शेतकऱ्याला न्याय द्यावे. मी गणेश राव, BBG न्यूज तुमसर.